नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गुसे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खोपोली येथील सुप्रसिद्ध असा गगनगिरी महाराज यांचा मठाला आपण भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण भेट देऊन आपण त्या ठिकाणची विस्तीर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपण खोपोली स्थानकावर उतरलो आहे आणि आपल्याला पाहू शकतात पाठीमागून आपल्याला श्री गगनगिरी महाराजांच्या मठाकडे आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाताना आपल्याला हे पुरातन वीरेश्वराचं मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. मित्रांनो, या मंदिराचं बांधकाम शके 1958मध्ये झालेलं आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. मित्रांनो, आज आपण खोपोलीमध्ये असलेला गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी आपण जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण अजून या ठिकाणी आपण माहिती घेणार. तर आता जवळच आपण आलेलो आहे. मित्रांनो, समोरच आपल्याला गौशाळा दिसते. आपण तिथे जाऊ. छोटे छोटे गाईची पिल्ली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी आपण पाहू शकतो गौशाळा आपल्याला या ठिकाणी दिसते. गाईंचे त्या ठिकाणी पालन पोषण केलं जातं आपण पाहू शकतो.
मित्रांनो, आपल्याला सरळ ह्या रस्त्यानं वरती गुहाकडे आपल्याला जायचं आहे आणि समोरच आपल्याला या ठिकाणी एक शिवमंदिर लागतं. आपण तिथून दर्शन घेऊन पुढे जाऊया. त्या ठिकाणी मोबाईलवर फोटो काढण्याची सक्त मनाई आहे. मित्रांनो, आपल्याला ह्या गेटमधून गुहा दर्शनासाठी जायचं आहे. पण या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी दिसतं आहे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा टायमिंग इथे ठेवलेला दिसतो आहे. पण आता मी आतमध्ये विचारलं असता ते म्हणाले की आता हा टाईम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या गुहा आपल्याला दर्शनासाठी चालू राहणार आहे. तरी खूप भक्तांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. ओम सिद्ध सिद्धाय विघ्न हे परमपूज्य आहे धीमे तन्नो गगनगिरीची माऊली प्रचोदयात. या रस्त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आज आपण एक खोपोलीमध्ये असणारं एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजेच गुरुवर्य श्री गगनगिरी महाराज मठ यांच्या मठाला आपण आज भेट देत आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की वरती त्या ठिकाणी आपण जर बघितलं त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण त्या ठिकाणी मित्रांनो, ज्यावेळेस गगनगिरी महाराज हे ध्यानधारणा करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी गुफा आहे. त्या गुफामध्ये ते ध्यानस्थ बसून त्या ठिकाणी ते ध्यानधारणा करत असत. आणि खूप सुंदर असे ठिकाणी मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये बसलेलं हा मठ. आणि या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी गगनगिरी महाराज यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलिकेशीच्या घराण्यातील होते. मित्रांनो, असे सांगितले जाते श्रीपाद बाळासाहेब पाटणकर म्हणजे साळुंके हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यात असलेले मनुदरे या ठिकाणी सन 1906 मध्ये झाला. त्यांच्या मित्रांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई होते. मित्रांनो, जेव्हा महाराजांचे वय 3 वर्ष असताना त्यांच्या आईचे व महाराज 5 वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले. म्हणजे त्यांच्या डोक्यावरची जी मातृपितृची जी छाया होती ती लोप पावली. मित्रांनो, लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती. आध्यात्मिक आणि भक्ती मार्ग याच्यामध्ये त्यांचा कल जास्त होता. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी आपले घर सोडले आणि सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायांबरोबर ते 32 शिराळा या ठिकाणी आले. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांनी चित्रानंद स्वामी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतामध्ये पायी भ्रमण सुरू केले. मित्रांनो, एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुंफेत महाराज अतिशय दमून भागून त्या ठिकाणी थोडे विश्रांती घेत होते. तेव्हा पर्वतावरून एक कपिनाधारी साधू त्यांना त्या ठिकाणी आले. साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोशिंबीसारखे गवत खायला त्यांना दिले. त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले, आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल. सर्व मानवाचे कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत राहा.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हाल अपेष्टा भोगत ऋषिकेशला येऊन पोचले। त्यानंतर त्याने सर्व भारतभर एकट्यानेच पूर्ण फिरण्याचे ठरवले। त्याचप्रमाणे त्यांनी पूर्ण प्रवासही सुरू केला। महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शनही केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते। महाराजांना निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व सांगोपनाचा उपदेश देत असत। स्वतः वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आदी उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत होते। महाराजांची शिकवण नेहमीच हेच सांगत होती की मानवाने निसर्गावर आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे। मित्रांनो, गगनगिरी महाराजांना विश्वगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले। मित्रांनो, पुढे थोड्या दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावानेही ओळखू लागले। महाराज हरिद्वारापासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले। तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले। तेथे एका तलावाच्या काठी स्थान करून एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले असताना त्याचवेळी त्यांच्याजवळ कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते। त्यांची मायबोली मराठी असल्याने ते बालयोगी गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले। महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले। पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तपश्चर्या केली, ज्ञान ध्यान साधना केली। त्या ठिकाणी सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडीत राहत होते। त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन त्या ठिकाणी रमले होते। पुढे पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले। मित्रांनो, महाराजांना भूतविद्या, जारण मारण उच्चाटन विद्या, बहुरिंग विद्या अशा नाना विविध प्रकारच्या विद्यांच्या शोध व तप करू लागले। या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले। त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्यात, म्हणजे आपल्याला सिद्धी मिळाली असं त्यांचा अनुभवायला येऊ लागला। त्या ठिकाणी पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळ्या विद्यांचे शोध लागले व ती सिद्ध होऊ लागली। महाराज त्याच जंगलात एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत असत। पाऊस पडण्या अगोदरच अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचे वाक, आपट्याच्या झाडाचे सालीचे वाक व पळसाच्या पानाची इरले करून पावसापासून बचावासाठी महाराज त्या ठिकाणी राहत होते। तप करायचे असे जीवन जगणे त्यांना आवडत होते। पुढे भ्रमण करीत असताना महाराज गगनगडावर पोचले। तेथे त्यांनी जलद तपश्चर्या केली, म्हणजे पाण्यामध्ये उभे राहून ते अखंडपणे त्या ठिकाणी जल तपश्चर्या महाराज करत होते। नाथ संप्रदायातील महंताबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले। नेपाळ, भूतान, मानस सरोवर, गौरीशंकर, गौरखर दरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले। गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादनासाठी प्रवास केला। मित्रांनो, महाराजांनी अनेक वर्षे व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले। मित्रांनो, महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी आपण सांगू इच्छितो। सध्याच्या कलियुगामध्ये योगशास्त्रातील अनेक विविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले ते महायोगी। योगशास्त्रातील विमल ज्ञान, शिवयोग, उन्नती विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक नाना विविध विद्या त्यांना आत्मसात होत्या। निसर्गाच्या सानिध्यात अनेक प्रकारच्या खडतर तपे करून त्यांनी अनेक अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले। परमपूज्य महाराजांनी योग सामर्थ्याचा संदेश सर्वत्र पोहोचवला। परमपूज्य महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे तेथेही तपश्चर्या केली। मित्रांनो, 1932 ते 1940 सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाच्या डंक या भागात राहून अरण्य निवासी तप केले।
1965 पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्र स्वापदे असणाऱ्या गगनगडावरील 52 कुंडे व सांगलीतील वाटार येथील 5 ते 6 डोहा त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तिथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत. असं वैशिष्ट्यपूर्ण त्यांची तपसाधना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच ठिकाणी मित्रांनो सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम म्हणजे पाताळगंगाच्या नदीकाठी असलेल्या तीर्थशास्त्र आश्रमातील पर्णकुटीत 4 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे त्यांचा 3:30 देह ठेवला. असे हे आपले गगनगिरी महाराज यांना त्यांच्या नावाने अनेक शाळा व अनेक महाविद्यालय काढलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण गगनगिरी महाराज यांची आपण मठात येऊन या ठिकाणी आपण माहिती मिळवली. अजून पुढे आपण त्यांची माहिती पाहू.
प्रकारे मित्रांनो आज आपण खोपोली येथील श्री गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी आपण भेट दिली आणि आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूया. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.